नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, देशामध्ये आणि देशाच्या बाहेर काही गोष्टी ज्या काही हालचाली असतात यावर बारीक नजर आपल्याला पण ठेवावी लागते. मग देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठं काय हालचाल झाली, देशाच्या बाहेर शेजारील देश असतील, बघ पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, अफगाणिस्तान असेल, श्रीलंका असेल किंवा अन्य भूतान आहे, या सगळ्या नेपाळ आहे, या सगळ्या देशांवर सुद्धा आपली नजर पाहिजे. किंवा अंतर्गत आपल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, बंगाल आहे, ह्या सगळ्या गोष्टींची सुद्धा चर्चा आपण नेहमी करत असतो. प्रत्येक राज्यामध्ये काय चालले याचा आढावा आपण घेत असतो. शेजारच्या देशाचा पण आढावा आपण घेत असतो. खरं तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या एका कार्यक्रमामध्ये आपल्या भाषणामध्ये हिंदूंना किंवा तिथं जमा असलेले जे काही श्रीकृष्ण भक्त यांना जे काही संबोधन केलं त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा त्यांनी खुलासा केला, अनेक गोष्टी लोकांना समजावल्या. खरं तर लोकसभेचं निवडणूक होऊन आताच 2-2.5 महिने झालेले, त्याचा निकाल लागला. राज्याची जे काही ज्या पद्धतीने निकाल यायला पाहिजे होते ते निकाल उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टी किंवा NDAला आले नाही. कारण 2014 आणि 2019 मध्ये फुल मेजॉरिटी भारतीय जनता पार्टीचे इथं उत्तर प्रदेशमध्ये आली होती आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेशमध्ये फटका बसला. आता ह्या सगळा संदर्भ लोकांकडून लावला जातो की भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेशमध्ये जागा कमी निवडून आल्या म्हणून कदाचित योगी अशा पद्धतीचे वादग्रस्त विधानं करत असतील. पण हे योगींचं वादग्रस्त विधान नाहीये. योगींनी अतिशय स्पष्टपणे लोकांना इशारा दिलाय. कारण 1947 मध्ये देश स्वातंत्र्य झाला. देश स्वातंत्र्य होताना या देशाचे 2 तुकडे झाले. एक पाकिस्तान झालं, एक भारत राहिला. आणि त्यावेळेस खरं तर फाळणीच्या वेळेस पाकिस्तानमध्ये जे काय पाकिस्तान एक धर्माच्या नावाखाली राष्ट्र तयार झालं, त्यावेळेस सगळेच्या सगळे मुस्लिम हे पाकिस्तानमध्ये जायला पाहिजे होते किंवा तिकडं असलेले जे काही हिंदू भारतात यायला पाहिजे होते, तसं काही झालं नाही. आणि मग त्याच्यामुळं भारतामध्ये जी काही टक्केवारी मुस्लिमांची होती ती टक्केवारी आपली वाढत गेली. म्हणजे 10-12% जे काही मुस्लिम होते ते आज जवळजवळ 25% गेलेले. आणि पाकिस्तान किंवा पाकिस्तानचे 2 तुकडे झाले, बांगलादेश असेल किंवा पाकिस्तान असेल, इथं असलेली जी काही 17-18% जी काही हिंदूंची संख्या ती आता बोटावर मोजण्यात इतकी झाली, म्हणजे अगदी 1-2% आली. मग हे पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये असलेले हिंदू गेले कुठं? ते अचानक कमी झाले का? एकतर त्यांच्या कत्तली झाल्या, नाहीतर ते यांचं धर्मांतर झालं. म्हणजे तिथला हिंदूंचा टक्केवारी पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, इथली हिंदूंची टक्केवारी तळाला गेली. आणि भारतामध्ये असलेला जो काही मुसलमान आहे तो आज मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय आणि भारतामधील हिंदूंची संख्या सुद्धा कमी होते आणि मुस्लिमांची संख्या कमी होते. हा एक आरसा आहे, एक भौगोलिक परिस्थिती भारताची पण एक तयार झाली. आता याची चिंता व्यक्त करताना देशामध्ये काही जे काही सेक्युलर नेते, आता या सेक्युलर नेत्यांना खरं तर 2014 पासून जी काही नरेंद्र मोदींची सत्ता किंवा नरेंद्र मोदींचं सरकार दिल्लीमध्ये बसले आणि नरेंद्र मोदी हे 3ऱ्यांदा पंतप्रधान झाल्यामुळं काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर असलेले जे काही
घटक दले हे सत्तेपासून बाजूला आहे आणि आता यांना असं वाटतं की अजूनही 5 वर्ष आपल्याला जर सत्तेपासून बाजूला राहायचं असेल तर आपल्याला जातीचं विष कालवावं लागेल आणि प्रांतामध्ये जातीमध्ये वर्गामध्ये भांडणं लावून सरकारच्या प्रती जो काही विश्वास आहे तो विश्वास लोकांनी गमवावा आणि सरकारवर लोकांनी गंभीर असे आरोप करावे किंवा सरकारच्या विरोधात लोकांनी रस्त्यावर उतरावं, आगडोम करावे, लोकांचे डोके फोडावे, अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्यामध्ये काही लोक सातत्याने प्रयत्न करतात आहे। आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी बांगलादेशचा एक दाखला देत, आता बांगलादेशमध्ये काय परिस्थिती झाली, बांगलादेशमध्ये हिंदू किती होते, आज किती आहे, तिथं असलेल्या हिंदूंच्या जातींमध्ये अनेक प्रकारचे विघटन केलं, हिंदूंना एकत्र ठेवलं नाही, मुसलमान तिथं एकत्रित आहे आणि एकमेकांचे हिंदूंमध्ये वाद लावण्यात आले आणि हिंदू एकत्र नसल्यामुळं तिथं आज जी काही कंडिशन आहे ती एकत्र नसल्यामुळं वाईट झाली आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये जिथं काही जे बांगलादेशमध्ये जी काही मोठ्या प्रमाणामध्ये उलथापालथ झाली त्याचा फटका तिथं असलेल्या हिंदूंना बसला, मोठ्या प्रमाणात हिंदूंच्या कत्तली झाल्या, हिंदूंवर अत्याचार झाले। तेच योगींनी सांगितले की हिंदू बटेंगे तो कटेंगे, जर हिंदू एकमेकांमध्ये एकत्र राहिले तर ते वाचतील, चांगले राहतील, नेक राहतील, सुरक्षित राहतील। पण हिंदूंमध्ये जर वाटण्या झाल्या, हिंदू जर एकमेकांमध्येच जर भांडणं करायला लागले तर तुम्हाला कापल्याशिवाय किंवा तुम्ही कटल्याशिवाय राहणार नाही किंवा तुमची कत्तल हत्या झाल्याशिवाय राहणार नाही, हे तितकंच खरं आहे। ही गोष्ट त्यांनी स्पष्ट सांगितली। आता राष्ट्र से बढ़कर के कुछ नहीं हो सकता, कुछ नहीं हो सकता। और राष्ट्र तब सशक्त होगा जब हम एक रहेंगे, नेक रहेंगे, तभी नेक रहेंगे। बटेंगे तो कटेंगे। आप देख रहे हैं ना, बांग्लादेश में देख रहे हो ना, तो वो गलतियां यहां नहीं होनी चाहिए। बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो नेक रहेंगे, सुरक्षित रहेंगे और समृद्धि की पराकाष्ठा को पहुंचेंगे। हमें विकसित भारत की संकल्पना को साकार करने के लिए कार्य करना है। काही लोकांना त्यांचं विधान इतकं जिवारी लागले कारण सेक्युलर नेत्यांना राजकारण करायचे, मग आता 20% त्यांनी त्यांची वोट बँक पक्की करायची, 20% एकदम घट्ट करायचे आणि 80% समाज आहे त्याच्यामध्ये त्यांना विघटन करायचे, वाटण्या करायचे आहे। हे 80% वेगवेगळ्या प्रकारचे तोंड करून राहिले पाहिजे, एकमेकांमध्ये कधी यांचं एकमत झालं नाही पाहिजे। त्याचा म्हणजे मोठ्या प्रमाणात जो बहुसंख्य मोठा समाज आहे त्याच्यामध्ये नेहमी वाटणी करायची, वाटप करायची, त्याच्यामध्ये दरार पैदा करायची, वेगवेगळ्या त्यांना आश्वासनं द्यायचे, त्यांच्या जातीमध्ये विखुरलं जायचं किंवा जातीमध्ये भांडणं लावायची आणि त्या जाती एकत्रच आल्या नाही पाहिजे। मग हिंदूंमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जातींमध्ये भांडणं लावायची, असा हा सगळा धंदा सगळ्या सुरू आहे। आणि हीच गोष्ट योगींनी स्पष्ट सांगितली, बटेंगे तो कटेंगे, आणि तुम्ही जर एकत्र राहिले, नेक राहिले, सुरक्षित राहाल। बाकी तुम्ही जर एकमेकांना सोडून इतर कुठल्या तरी लोकांबरोबर तुम्ही जाल तर तुमचं बाकी आता जगणं मुश्किल होईल। हीच गोष्ट त्यांनी अगदी स्पष्ट सांगितली। त्यामुळे योगीजींनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींवर लोकांनी खरं तर अभ्यास केला पाहिजे की या अशा इतक्या मोठ्या प्रदेशातील मुख्यमंत्र्यांना असं बोलण्याची का गरज आली।
लोकांनी याचा विचार केला पाहिजे। खरं तर देशामध्ये राहुल गांधी आता विरोधी पक्ष नेते यांना तर उडसूट फक्त जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा सपाटा यांनी लावलाय। रोज उठून फक्त गरळ विष ओकतात ते। महाराष्ट्रामध्ये शरद पवार जातीमध्ये विष ओकतात आणि देशामध्ये राहुल गांधींचं जातीच्या सगळ्या जनगणना असेल किंवा याला त्याला जातीमध्ये लढवणं, अनेक गोष्टीमध्ये जात पाहणं, अनेक गोष्टीमध्ये पंथ पाहणं, बाकी काहीच नाही। फक्त देशातली सत्ता हलवायची, कारण जात हा असा एक फॅक्टर आहे का तो प्रत्येकाला लागू येत आणि जातीसाठी लोक माती खातात अशी एक मराठीमध्ये म्हण आहे। आणि कोणाच्या तरी जातीला हात घालायची, कोणाच्या तरी जातीला वर खाली करायचं, सरकारला एक बोलायचं आणि त्या जातीच्या लोकांना पण एक सांगायचं की तुमच्यावर सरकार अन्याय करते आणि त्या लोकांना सरकारच्या विरुद्ध भडकवायचं, त्यांना रस्त्यावर आणायचा प्रयत्न करायचा, देशातील सत्ता अस्थिर करायची किंवा जी काही राष्ट्रवादी सरकार आहे या लोकांना अस्थिर करायचं, म्हणजे ते आपले मनसुबे यांना पूर्ण करायचे। असं लोक जनता यांना सत्तेवर बसवत नाही। आज तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे। पण आता ह्या काँग्रेस झालं किंवा राहुल गांधींना यांना असं वाटतं की नरेंद्र मोदी आपल्याला आता इथं जागाच देणार नाही, मग नरेंद्र मोदींना कसं बदनाम करायचं, मग जाती जातीमध्ये कसे भांडणं लावायचे, हा सगळा प्रकार आपण देशामध्ये पाहतोय। एक नेते प्रशांत किशोर कधी काळी पंतप्रधानांचं पण त्यांनी निवडणूक प्रचाराचं काम केलं होतं, राहुल गांधींचं पण केलं होतं। आता त्यांनी एक जनस्वराज म्हणून एक बिहारमध्ये पार्टी काढली। ते राहुल गांधींच्या किंवा ह्या सगळ्या जातीवादी या सगळ्या विघटनवादी पक्षांच्या बाबतीत ज्यांचं काय म्हणणे ते एकदा पाहून घ्या। तो राहुल गांधी जी को ये बताना चाहिए कि भाई 60 साल से ये आपको ज्ञान कहाँ आपका गया था। 60 साल से तो आपके लोगों की सरकार थी, तब जनगणना करके पूरे देश का भला कर देते। चलिए मान लीजिए अब उनको अक्ल आया है, अब उनको समझ में आई है बात, तो जनगणना जिन राज्यों में कांग्रेस की सरकार है, तेलंगाना में है, कर्नाटक में है, हिमाचल में है, वहां पर करके गरीबी दूर कर ले। हम लोग सब लोग उनके पीछे उसी मॉडल को मान लेंगे। अगर जातिगत जनगणना से गरीबी दूर होती तो बिहार में तो जनगणना हो गया, तो यहाँ गरीबी किसका दूर हो गया। राहुल गांधी जी कांग्रेस के जहां जहां सरकार है वहां जनगणना करा के गरीबी दूर कर ले, हम लोग सब उनका झंडा उठा के घूमेंगे, उसी मॉडल को फॉलो कर लेंगे। जातिगत जनगणना से या किसी भी तरीके के सर्वे से आपको सिर्फ इतना पता चलता है कि समाज के किस वर्ग की स्थिति क्या है, लेकिन वो पता चल रहा है, उसका कोई रास्ता जब तक नहीं निकालिएगा। लोग गरीब हैं ये तो पता है, लेकिन गरीबी से निकलेंगे कैसे इसका रास्ता न बताना पड़ेगा। बिहार देश में सबसे गरीब और पिछड़ा राज्य है, इसके लिए जनगणना की जरूरत है, ये तो सब लोग जान रहे हैं। अगदी स्पष्ट शब्दात प्रशांत किशोरनी सांगितलंय की जे काही राहुल गांधी करतात हे विष पेरण्याचं काम करतात, शरद पवार हे विष कालवण्याचं काम करतात, जरांगेंना हाताशी धरून देशामध्ये राज्यामध्ये विष कालवण्याचं काम करतात। याच्यामुळं देश अस्थिर होऊ शकतो आणि ही गंभीर प्रकारे याची देशाच्या जनतेने सुद्धा काळजी घेतली पाहिजे। पण तसं होताना दिसत नाही। लोक या अशा लोकांना बळी पडताना आपण पाहतोय, ही गोष्ट चांगली नाही। तीच गोष्ट योगींनी सांगितली, बटेंगे तो कटेंगे, आणि तुम्ही एकत्र राहिलात तर नेक राहाल, सुरक्षित राहाल, नाहीतर तुमच्यावर ही वेळ आल्याशिवाय राहणार नाही। म्हणून हिंदू समाजानं काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे, पण ज्या भाषेत योगींनी सांगितले त्याची नेहमी तारीफच झाली पाहिजे आणि स्पष्ट शब्दात सांगितले। कारण त्यांना असं वाटतं की योगींचं हे विधान सांप्रदायिक आहे। योगींनी असं कसं काय म्हणू शकतात की तुम्ही हिंदूंनी एकत्र या। अरे यांचे निवडणुकांमध्ये लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, मुसलमानांना एकत्र येण्याचं आव्हान केलं जातं, फतवे निघतात, वोट जिहाद करा, एकत्र मतदान करा, आणि हिंदूंनी बाकी एकत्र यायचं नाही, मुसलमानांनी बाकी एक गठ्ठा मतदान
अगदी महाविकास आघाडीच्या किंवा इंडी आघाडीच्या पदरात टाकायचं आणि त्यांना निवडून आणायचं, म्हणजे या मतांवर किंवा या सगळ्या वोटिंग सिस्टीमवर 20% लोक परिणाम करतात आणि 80% लोकांचा पराभव होतो। ही सुद्धा एक शर्मेची बाब आहे। ही गोष्ट बहुसंख्य लोकांनी लक्षात घेतली पाहिजे, नाहीतर योगीजी जे काय म्हणतात बटेंगे तो कटेंगे, हे सत्य व्हायला ज्यादा दिवस लागणार नाही। तुर्तास थांबतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।